हाय, मी सुजाता. सकाळचे 9 वाजलेत आणि वातावरण बघा, असं वाटतंय की सकाळी 6-6:30चा टाईम आहे. आज आमचा अलार्म पण वाजलेला नव्हता. अलार्म वाजायच्या पहिलेच मी चहा पाणी केलं आणि नाश्ता पण करून घेतला. पावसाने एवढी धार धरली ना की 2 दिवसाचे कपडे पण बाकी आहे धुतलेले, आणि जे काही धुतलेले आहेत ना ते पण वाळायला आता घरात तिथं टांग चालूच होतं. रात्री मी कारलं भिजून ठेवलेलं होतं मिठाच्या पाण्यात, आणि ते सकाळी उठून शिजून घेतलं. आता त्याची मला भाजी पण बनवायची होती. चला, मी तुमच्यासोबत माझी रेसिपी शेअर करते. मी एक मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतलेला एकदम बारीक, आणि त्याला ना बिना तेलामध्ये पहिले भाजून घेतलं, आणि नंतर त्याच्यामध्ये तेल ॲड केलं. तेल गरम झाल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये मी मोहरी टाकली. कांदा जास्त टाका, कारण कांद्याने कारल्याच्या भाजीला छान टेस्ट येते. मोहरी तर तडली की त्याच्यामध्ये ना मी हळद टाकली, काळा मसाला, लसूण मसाला टाकला, आणि नंतर लाल मिरची पावडर टाकली. हे सगळं छानपैकी मिक्स करून घेतलं, आणि ते लवकरच फ्राय होऊन जातं. मग त्याच्यामध्ये मी शिजून ठेवलेला जो कारलं होतं ना ते ॲड करून टाकलं, आणि एक अर्ध लिंबू मी पहिलेच पिळून घेतलेलं, त्याच्यामुळे मी भाजीत वगैरे टाकलेलं नाही. छान फिरून घेतलं, आणि त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कुट्टा टाकला. जर आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर तसं पण खाऊ शकता. मला आवडतं शेंगदाण्याचा कुट्टा, म्हणून त्याच्यामध्ये मी ॲड केला. छान फिरून घेतला, आणि एक मुठभर पाण्याचा त्याला शिपका देऊन टाकला, कारण ते करपू नये म्हणून, आणि गॅस बंद करून टाकला. आणि बघा किती छान भाजी रेडी झाली. इथं बिलकुल पण कडू लागत नाही. आता ह्याची पूर्ण जी रेसिपी आहे ना, म्हणजे चिरण्यापासून त्याला भिजू घालेपर्यंत, ती मी यूट्यूबला अपलोड केलेली, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. 2 मिनिटाच्या व्हिडिओसाठी ना एवढी सारी तयारी करायला लागते. चला, मी इथंच थांबते आता. भेटू उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ वाटला असेल तर लाईक शेअर करा. मग तुम्ही